Do you know that Raigad is just 25 kilometers away from my hometown, Harvandi? Today I am going to run 25 kilometers to Raigad Fort. Let's go. 1 kilometer done and I am at Harvandi Kond. नुकतीच होळी झालेली आहे, त्याच्यामुळे ऊन थोडं थोडं वाढायला लागलंय. This is one of the major elevation I am facing right now. असेच बरेचसे एलिव्हेशन्स पुढे येणार आहेत. 3 किलोमीटर्स डन आणि मी आलो आहे करंबेळीच्या पुढे. 4 किलोमीटर्स डन आणि मी पोचलोय गांगवलीला. किती मस्त सुंदर फुलं आहेत ही. ये चलिए. बिचारा घाबरतो तो खूप. The easiest way to distract me. So we have to take this route. So इथे डिस्टन्स दाखवत आहे 18 किलोमीटर्स. सो इथून पुढे आपल्याला 18 किलोमीटर जायचं आहे आणि 5 किलोमीटर ऑलरेडी कंप्लीट झालेत. सो इट शुड बी अराउंड 23.5 or 24 किलोमीटर्स. अगेन देर इज अनदर डायव्हर्जन. हा जो रूट आहे राईटला हा जातो माणगावला आणि हा लेफ्टला जो रूट आहे हा जातो रायगडला. सो मी इथून स्ट्रेट जाणार आहे. 6 किलोमीटर झालेत. मी पोचलोय जोर गावी. मी रन करत असताना एक मुलगा आला समोरून सायकल घेऊन आणि त्याने मला विचारलं की रायगड. मी बोलो हो. त्याने मला हायफाय दिला. जस्ट 8.5 किलोमीटर्स आणि माझी ही कंडिशन आहे. बट लेट्स गो. पूर्ण 1.25 तास झाला, कुठेच सावली नाही आहे. ह्या झाडाच्या खाली इतकं मस्त वाटतं ना, असं वाटतं इथेच मस्त झोपून जावं. ऑलमोस्ट 10 किलोमीटर झालेत. 1 तास 20 मिनटं. हा मागे जेवढा उतरतोय ना याच्यापेक्षा डबल आता पुढे चढायचं आहे. मी घरोशीवाडीला पोचलो. आता 12 किलोमीटर झालेत. मागे गणपतीचं मंदिर आहे. 11:30 झालेत आणि 12 किलोमीटर नंतर मी पहिला ब्रेक घेतला. खूप तहान लागली होती. मी आता या इथून आलो आहे आणि हा रोड इथून सरळ खाली जाऊन त्या समोर तिकडे तो रोड दिसतोय तिथून हा रायगडला जातो पूर्ण. 18 किलोमीटर झालेत. मी बावनवाडीला पोचलो आहे. विच इज 1 किलोमीटर स्टिल अवे फ्रॉम पाचाड. पाचाडमध्ये जिजाऊंची समाधी आहे, ज्यांना आपण हिंदवी स्वराज्याच्या राजमाता म्हणतो. मी जेव्हा अराउंड घरोशीवाडीच्या इथे आलेलो तेव्हा यांनी मला लिफ्टसाठी विचारलेलं. थँक्यू सो मच फॉर आस्किंग फॉर लिफ्ट. जय शिवराय. अँड फायनली वी आर जस्ट 1 किलोमीटर्स अवे फ्रॉम रायगड. आज मी दुसऱ्यांदा येतो रायगडला. लास्ट टाइम आलेलो तेव्हा खूप गर्दी होती, एवढं एक्सप्लोअर करायला मिळालं नाही. अँड फायनली रायगडाची पहिली पायरी इथून दिसते. 23 किलोमीटर्स आणि 220 मीटर टोटल डिस्टन्स आहे हरवंडीवरून. गडावर चढायच्या आधी एक लिंबू सरबत. हा किल्ल्याला जाणारा मेन रूट आहे, पण मी इथून न जाता मागच्या बाजूने रायगडवाडी आहे, तिथून नाणे दरवाजा लागतो, तिकडून जाणार आहे. मगाशी जी वाट दाखवली ती नवीन आहे. ती जी इथून रायगडवाडीच्या इथून खालून जी वरती येते ती वाली जुनी वाट आहे. ही बघा. माझ्यासोबत आहे ही मदर डॉग. एक चुना मळण्याचा घाणा आहे हा. यू कॅन सी हिअर. नाणे दरवाजावरून मी आता सरळ चाललोय वरती. त्यापैकी उमरांच्या झाडाचा सुगंध येतोय आणि ते आहे टकमक टोक. गडावर आल्या आल्या उजव्या बाजूलाच शिरकाई देवीचं मंदिर आहे. पळसगावच्या जवळपास होतो आणि या दोघांनी मला लिफ्ट विचारलेली. टोटल मला 4 जणांनी लिफ्ट विचारली येता येता. तो थँक्यू सो मच. महाराजांचं दर्शन घेतलं. सो मी फायनली आलो आहे आता जगदीश्वराच्या मंदिरात. गेल्या वेळी आलेलो तेव्हा इकडे यायला नाही मिळालं. मंदिराच्या समोरच्या बाजूला आहे हा नंदीराज.
आता मी आलो टकमक टोकावर. हा आहे व्ह्यू. ह्याच ठिकाणी महाराजांचं वास्तव्य होतं आणि त्यांनी अखेरचा श्वास सुद्धा ह्याच ठिकाणी घेतला. तुम्ही जर कधी या ठिकाणी गेलात तर तुम्हाला अगदीच इमोशनल फील होईल. हे आहे गंगासागर तलाव आणि याच्या समोर आहे हे दृश्य. गेल्या वेळी फिरलो होतो इथे आणि आत्ताच गडाची फेरी मारून माझा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आता खाली उतरताना मी जी नवीन वाट आहे तिने चाललोय. रायगडाची प्रदक्षिणा डन. 32 किलोमीटर्स. खाली उतरूया. अँड फायनली 33 किलोमीटर्स आणि रायगडची प्रदक्षिणा झालेली आहे. रायगड मोहीम फत्ते. मोहीम फत्ते झाल्याच्या नंतर पाचाड येथील राजमाता जिजाऊंची समाधी आहे तिथे जाऊन मी त्यांचं दर्शन घेतलं. चला तर मग पुढे भेटूया पुढच्या मोहिमेवर. तोपर्यंत कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी कोणत्या किल्ल्यावर जाणार आहे.